नमस्कार मैत्रिणींनो, आज आपण बनवणार आहोत हे सुंदर असं लोटस मंगळसूत्र. खूप सुंदर आहे. 18 इंची पोत लावली. त्याला तुम्ही 36 इंची लावू शकता किंवा 30 इंची तुमच्या आवडीप्रमाणे. खूप छान दिसतं. चला तर आपण बनवूया. याच्यासाठी मी इथे लोटस घेतले, 2 कानातल्यांसाठी आणि 1 मंगळसूत्रासाठी. इथे लारिया घेतल्या आहे. 18 इंची मंगळसूत्राची चेन घेतली आहे आणि जम्परिंग घेतलं आहे. जास्त काही साहित्य लागत नाही. आणि इथे 26 गेज वायर घेतली आहे. खूप सोपं आणि सुंदर होतं. कटर, पक्कड हे सगळं आपल्याला लागेल. तर इथे मी 26 गेज वायर घेतली आहे. तिला मी एका साईडनी लूप बनवून घेते. हे बघा, अशा प्रकारे व्यवस्थित आपल्याला लूप बनवून घ्यायचं आहे. खूप छान, सिंपल, एलिगंट असं हे मंगळसूत्र दिसतं. आता आपण याच्यामध्ये लारिया टाकून घेऊया. हे लॉरियर्स टाकताना बघा अशा एक एक आपल्याला करून एक 70 ते 80 लारिया आपल्याला अशा मोजून घेतल्या. तर 70 ते 80 लारिया आपण टाकून घ्यायच्या. एका साईडने एक कमीत कमी 3 सेंटीमीटर आपल्याला लारिया टाकून घ्यायच्या आहे. तुम्हाला जर माझे व्हिडिओ आवडत असतील तर माझ्या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. आणि आता मी इथून पुढे संक्रांतीसाठी अगदी बजेट फ्रेंडली, म्हणजे अगदी 50 रुपयापासून तुम्ही वाणासाठी वस्तू कशा तयार करू शकता, ज्वेलरी, ते मी इथून पुढे एक 10 ज्वेलरीची सिरीज देणार आहे, जी अगदी कमी बजेटमध्ये तुमचे वाणासाठी ज्वेलरी तयार होईल आणि तुम्ही घरच्या घरी बनवू शकाल. तर इथून पुढे जर तुम्हाला ती सिरीज बघायची असेल तर नक्की माझ्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि लाईक करा. तुम्हाला तुम्हाला नोटिफिकेशन मिळेल मी व्हिडिओ टाकल्यानंतर. खूप सुंदर आणि खूप बजेट फ्रेंडली, अगदी 40-50 रुपयापासून सुद्धा सुरू होणारं मी तुम्हाला ज्वेलरी टाकणार आहे, ज्यात तुम्ही स्वतःसुद्धा बनवू शकता आणि तुम्ही त्याचा बिझनेस पण करू शकता. जास्त काही साहित्य लागणार नाही. अशाच प्रकारची ज्वेलरी मी तुम्हाला शिकवणार आहे. आता मी इथे लोटस घेतलं आहे. मी 26 गेज वायर आहे, त्याच्यामध्ये आता हे लोटस टाकून घेते. हे बघा, अशा प्रकारे एक 3 सेंटीमीटर लारिया मी टाकून घेतलं आहे. आणि आता पुन्हा ह्या साईडने आपल्याला पुन्हा लारिया जेवढ्या आपण ह्या बाजूने टाकल्या तेवढ्याच आपल्याला ह्या बाजूने टाकायचे. हे बघा, पुन्हा टाकून घेते. सिंपल आहे, काही अवघड नाही, खूप सोपं आहे आणि दिसायलाही खूप छान दिसतं. तुम्ही साडीवर किंवा ड्रेसवर डेली यूजसाठी पण हे वापरू शकता. खूप सुंदर मंगळसूत्र तयार होतं. कॅज्युअल आणि पारंपरिक दोन्ही लुकवर खूप छान दिसतं. खूप उठून दिसतं हे मंगळसूत्र. अशाच प्रकारे मी आता दुसऱ्या साईडनी पण लॉरियस टाकून घेते. आणि तुम्हाला मग आपल्या ज्या संक्रांतीसाठी, हळदी कुंकासाठी मी जी सिरीज करणार आहे 10 ज्वेलरींची बजेट फ्रेंडली, तर त्याच्यामध्ये तुम्हालाही काय पाहायला आवडेल हे मला कमेंट करून नक्की सांगा. तुम्हाला कोणती ज्वेलरी बघायला आवडेल, आपण तीही बनवूया. बघा, मी दोन्ही साईडनी सेम असं टाकून घेतले. आता एक्स्ट्राची वायर कट करून घेतली, अगदी 1-1.5 इंचावर. तर इथं आपण व्यवस्थित पुन्हा लूप बनवून घेऊया, जसं ह्या साईडनी बनवलं होतं आपण आधी, म्हणजे आपल्याला मंगळसूत्राची चेन अटॅच करता येईल. व्यवस्थित असं राऊंड नोज प्लायरच्या साह्याने मी लूप बनवून घेते. आता आपण याला व्यवस्थित सेट करून घ्यायचं. तार आहे त्यामुळे आपल्याला असं आपण त्याला सेट करू शकतो व्यवस्थित, ते काही तुटत नाही. आता आम्ही इथे 18 इंची मंगळसूत्राची पोत घेतली. तुम्हाला वाटलं तर तुम्ही मोठी घेऊ शकता, 30 इंची, 36 इंची, 34 इंची. इथे जम्परिंग घेतली मी. जम्परिंग खोलून घ्यायची आणि बघा अशी व्यवस्थित आपण जो आधी लूप बनवला होता त्याच्यामध्ये टाकून व्यवस्थित दाबून घ्यायची. दोन्ही एजेस तिचे लॉक करून घ्यायचे. आता दुसऱ्या साईडने मी जम्परिंग टाकून घेते आणि आपली मंगळसूत्राची चेन अटॅच करून घेते.
व्यवस्थित प्रेस करून लॉक करून घ्यायचं आपल्याला जागेवर जंपरिंग, जेणेकरून आपल्या मंगळसूत्राची चेन त्यातून निघणार नाही. व्यवस्थित लॉक करून घ्यायचं, जेणेकरून चेन निघाली नाही पाहिजे. दोन्ही एजेस व्यवस्थित आपल्याला व्यवस्थित असे एकमेकांना प्रेस करून घ्यायचे, गॅप ठेवायचा नाही त्याच्यामध्ये. सुंदर असं आपलं मंगळसूत्र तयार झालं आहे. व्यवस्थित लोटस आपला ॲडजस्ट करून घ्यायचं. आपल्याला थोडासा हवा तसा त्याचा शेप थोडा व्यवस्थित करून घ्यायचा. हाताच्या साहाय्याने ती सुंदर दिसते, घातल्यावर तर खूपच छान दिसतं. असंच ज्वेलरी पाहण्यासाठी माझ्या चॅनलला